जेठे बुवाने या ठिकाणी अतिशय सुंदर गजराची सांगता या ठिकाणी केलेली आहे. आमचे धुरी बुवा जे काय बोललेले आहे त्याची परतफेड या ठिकाणी धुरी बुवा आम्ही करणार आहोत. हा धुरी बुवा लोके बुवांचं गाणं लागलेलं आहे. तुम्हाला एक माझी विनंती आहे, आपण एकतर नवीन बुवा आहोत, समोरच्या बुवाला काय बोललं पाहिजे हे थोडं तुम्ही समजून घ्या जरा. पण माकाडा 25 वर्ष तुम्ही शिकला. लुक ॲट मी. 25 वर्ष शिकलात बुवा, ह्याच काय शिकलात की काय? बरं लोके बुवानी सुद्धा मागा काल फोन केलेलो की माझो चलवा बुवा जरा सांभाळून घ्या. त्याच्यामुळे मी सुद्धा बोलतोय, पण तुमका माहिती आहे पण नाक्यावरची बारी आज असते ना तर बुवा माझं जरा दम मरला असता सरी जरा. पण मी इथे काय बोलणार नाही. स्वामी भक्त वांगणकरांनी सांगितलं या पवित्र स्थानामध्ये तुम्ही जास्त काय तिन्ही बुवा बोलू नका, म्हणून आम्ही जरा तोंड आवरलेलं आहे बुवा, लक्षात घ्या. बरं एवढी वर्ष तुम्ही हे बघ पब्लिक मधूनच आलेलं आहे बुवा. काय चिठ्ठी आलेली आहे की यशवंत बुवांना रागाची माहिती नाही आहे आणि जास्त म्हणजे तुम्ही बेसूर आहात बुवा, स्वतः बेसूर आहात आधी, मग दुसऱ्याला तुम्ही बोलून दाखवताय. हे लक्षात घ्या बुवा, आपण किती बेसूर आहोत. तो आधी आरोह अवरोह आणि सगळा आधी ती पकड त्या आधी बुवांकडनं शोधून घे सगळा, नंतर बघा आमचा राग विचार. लक्षात घे. हे लिव 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 लिव. अरे लोके बुवांका हे 5-5 वेळा आणलेलं, उगत आणलेलं नाही. आणि तुमच्या गुरुंका जाऊन विचार आम्ही काय चीज आहोत. तू आधी राग आधी मातर सारे कप्पनी ह्यो राग विचारा लगेच सारे कप्पनी. अरे काय त्याचं आरो अवरो आहे की ना, तिचं सगळं पुरो राग तू गा तर लोक सांगणार ना तुका, आहे की नाही. तू सांगतो माका मध्ये वालो, तू वाटच भंगार वालो. होय पुढून दिसता विनोद खन्ना, पाठोमागून बघला तर राजेश खन्ना आणि पोटाकडे बघला तर वाटा वडाले अण्णा. ह्यो चनपचन गावडा आणि आमचा बाजू भुई बावडा, त्याच्या पुढे गगन बावडा, खाली लसकी जांबवडा, आमचा गाव उंबारडा चनपचन गावडा. मग सांगतोय बाहेर एकदम वाटतात दे आपण आधी एकदम बेसूर आणि त्याच्यामध्ये 25 वर्ष काय ह्याच गायलात काय बुवा, काहीतरी थोडी तयारी करू का ना आपण. तो मोडक मग आता नवीन निलवा कसो कडक आवाज लावता असा काहीतरी करून दाखवायचा. पण आमचा बोलक पण बिचारा कसा तरी वाटता, ह्यानं निम्मा खाऊन टाकला नाही का, त्याच्यामुळे आहे की नाही. बरोबर ना. मी पण बोलू शकत नाही आता, कारण त्यांचा बोलणं तुका बोल झाला बाबा जास्त नाही. पण तू असे राग आमका विचार म्हणजे तुका ती गाव घेतो काय काय माहिती आलं या बिळावर छाया नट, तुमका फक्त छाया माहिती नट नाही. असे राग विचार सारे कंपनी सारे कंपनी म्हटलं सारे कंपनी सानी पगर काहीतरी म्हटलं भूक नेतात हंस दोन्ही, पण हंस दोन्ही नक्की. पण तू आता खैलो पूर्ण गायलो नाही तर रासम साहेब कसा सांगणार आहे की नाही. रासम साहेबांकडून 200 रुपयाची इनाम जोरदार टाळ्या. त्याचप्रमाणे या ठिकाणी दानवी जाधव, कुमारी दानवी जाधव पकवाज वादनाचे धडे घेत आहेत. दानवी जाधव हो होय होय हो नंतर बसवतो या. त्यांच्याकडून सुद्धा मला 800 रुपये आणि आमचे पकवाज वादक अमोल यांना 200 रुपयाचे इनाम आलेलं आहे. जरा जोरदार टाळ्या त्यांच्याकडे जरा होतो. राहुल कडून आमच्या दानवी कुमारी दानवीला 100 रुपयाचे इनाम आले. जोरदार टाळ्या जरा होतो. राहुल रा म्हणजे तुला राग येत नाही, हू म्हणजे भूल दिल्याशिवाय तू जाणार नाही. हा बाजूलाच घर आहे. ल म्हणजे लक्ष केंद्रित करणारे ते राहुल. जोरदार टाळ्या त्यांच्याकडे होतो. माका तुझी भीती वाटा की काय दोघे जण मारामार करतास की काय. आता माका असा सांगोचा लागणार आहे की हे दोघे जण काय भांडत राहा, मी आपलं चाललं. बघा राहुल तुझ्यासाठी गाणं
प्रेमावर वरलं ग तुझं, आता मन भरलं ग तुझं, गद्दारी करुणी तुझं म्हणसे गद्दार मला, गद्दारी करुणी तुझं म्हणसे गद्दार मला. पाखरा आदर केलं तुला, तुमका सांगावंसं वाटतंय की या काम करा तुम्ही की 25 वर्षामध्ये माकावाडा पाठांतर तुमचा काय नाही. ह्यो सगळं डायरी आधी तो बाजू कोणा पूर्व एक काढून घे सगळं यांच्या डायरीवर किती काय गातात ते बघूया. पाठांतर लागता बाबा नुसतं बघून आरेश्वर कुणकेश्वर गांगेश्वर ह्या शोध किती शोध प्रेझेंटेशन सांगणार मगाशी प्रेझेंटेशन कसा असावा आणि स्पीच बोलण्याचा कसा असावा. आता सांग काय द्या सांगायचं आम्ही होला स्पीच वर पण खेळतोय मी आणि सांगून द्यावं ते का. हा बघूया तुमच्या दोघांचा आज भांडणा मी आपलं बाजूला बोललोय कारण जरी तुम्ही सांगलास मधल्याचं काय काम तुम्ही दोन माझे लोमते. मी जर सपोर्ट काढून घेतलास तरी माका फरक पडत नाही पण माका सांगलेला तिकडे बोलायचा नाही जास्त म्हणून मी बोलले नाही. मला धमकी देता दोन म्हणता सुना दोन्ही हाताने पेटी वाजवू का मी मगाचपासून बघलं काय किती हाताने वाजवलं तुझं लक्ष आखोय होय. बरं हिंदी बोलता आमच्या बरोबर हिंदी बोलता ह्याचा हिंदी काय नांदगाव हिंदी काची काढू गेलो आणि भैया तडेसून गेलो लगेच भैया सांगता भैया काय चालता ए भाई शिडी कैसा मोड़ा वो सांगता शिडी कैसा मोड़ा अरे शिडी से चढ़ा तो शिडी काट कर मोड़ा हाथ टूटा अरे डॉक्टर के पास लेके गया डॉक्टर ने इतना बड़ा अल्ट्राटेक सीमेंट लगाया. सांगता गुजराती बोलले भारी बोलता केम छे थारो मारो प्रेम छे एकड़ा होय गुलाब बरं घेऊन गेलो फॅमिली सगळ्या बरोबर. तो बाजू मगाशी पोरगो बघून माका लाज वाटू लागली तो बोलत होतो तेव्हा माहितीये काय बुवा सबस्क्राईब फॅमिली घेऊन यायचा नाही आपली बी इज्जत आहे बाय. तुझ्या कसा लाखो करोडो की फूल जेब में आलं तो मोठी फूल आमका सांगताय मध वालवा हे भंगार वालो हे फुगेवाला फुगे असं काय सांगत राहायचं नाही काहीतरी. पण काय आम्ही काय बोलता काय बघ भुवांची आमची किती वर्षाची दोस्ती आहे 25 वर्ष आज लेवलवारी करता लक्षात घे. कायच येत नाही म्हणजे माका काय भुकेनी खेळ बोलवतं बरोबर नाही. राहुल भाई गेलो तो भांडणं लावून गेलो भुतूर असं आहे असा झाला करू द्या लागतं लक्षात घे. 2 स्वरण मगाशी बरेचसे गाणे आम्ही 2 स्वरणच मारलोय तुझ्यासाठी. आता या गाणं घेते बघ सांग कधी कळणार तुला भाव माझा मना.
माझे लक्षात घे. काल जरी बारी झाली तरी माझा आवाज बघ अजून. हे सगळे बिचारे बघ तिकडे गेलेले बाहेर परत दिले. ही माझी पावर आहे लक्षात घे. माझ्याकडे हाय आयडिया टॉवर म्हणून माझी आहे पावर. एकच फाईट पण वातावरण काय छत्रपतींचं सांगितलं जेठे बुवानी लक्षात घ्या. छत्रपती छ म्हणजे 36 बळ सारा, त्र म्हणजे त्रस्त भोगणारा करणारा, प म्हणजे परस्त्रीला माते समान मानणारा, ती म्हणजे तिने जगात वावरणारा छत्रपती शिवाजी. शि म्हणजे शिस्तप्रिय, वा म्हणजे वाणीमध्ये तेज, जी म्हणजे जिजाऊचा पुत्र शिवाजी महाराज, म म्हणजे महाराष्ट्राची शान, हा म्हणजे हार न मानणारा, रा म्हणजे राष्ट्राचे हितचिंतक, ज म्हणजे जनतेचा राजा छत्रपती शिवाजी महाराज. छत्रपती शिवाजी महाराज. छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती संभाजी महाराज की. अरे छत्रपती तेवढंच फक्त मिनिंग सांग. हा फक्त बस हे. आता राग विचारित राहू नको. राग त्याला काढला ना तुझा कांडा. वाईट वाटलं रे काळजा माझ्या घरे पडले. लक्षात घे छत्रपतीचं फक्त मिनिंग. आता लगेच सांग 200 रुपये देते लगेच सांग. आता काय सांगता नियुक्ता. अरे 65 किलोची तलवार वागवतो त्याचं नाव यशाजी. 2000 जणांबरोबर एकटा किल्ला लढवतो त्याचं नाव बाजी. हात तुटला तरी लढत राहतो त्याचं नाव तानाजी. जिवंत वाघाचा जबडा फाडतो त्याचं नाव संभाजी. दुश्मनाच्या छावणीत घुसून तंबूचा कळस कापून घेऊन येतो त्याचं नाव धनाजी. दिल्लीवरून पुण्याला घोडा 8 तासामध्ये घेऊन येतो त्याचं नाव संताजी. अफजल खानाचा मुलगा छाटून आणतो त्याचं नाव संभाजी कावजी. या सर्वांना एकत्रित करून स्वराज्याचं तोरण बांधतो त्याचं नाव छत्रपती शिवाजी. छत्रपती शिवाजी. जय भवानी. छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती संभाजी महाराज की. संभाजी राजांचे काय हाल केले औरंगजेबाने तुम्हाला सर्वांना माहिती आहे. छावा पिक्चर पाहिला असेल, इतिहासाचे अनेक पाने पाहिले असतील. छत्रपती राजे डगमगले नाही. औरंगजेबाने 2 अटी टाकलेल्या होत्या. एक तर किल्ले परत करा, नाहीतर आमच्या स्वराज्यामध्ये सामील व्हा. औरंगजेबाला घाबरले नाही छत्रपती संभाजी महाराज. संभाजी महाराज म्हणाले अरे औरंग्या माझे डोळे काढले तरी चालतील, नजर कुणापुढे झुकणार नाही. जीभ कापली तरी चालेल, प्राणाची भीक मागणार नाही. पाय कापले तरी चालतील, आधार कुणाचा घेणार नाही. गर्व नाही पण माझा या मातीला, म्हणून म्हणतात मत मराठा छत्रपती संभाजी महाराज की. वेगळे हा शिवशाही मित्र मंडळ, ओमकार मित्र मंडळ, ओमकार मित्र मंडळ यांच्याकडून या ठिकाणी छत्रपतींचं सांगितल्याबद्दल 100 रुपयाचे इनामाला जोरदार टाळ्या होतात. अशा कोणी महाराष्ट्रात पराक्रमी हो गाजे. अशा कोणी महाराष्ट्रात पराक्रमी हो गाजे. इतिहासामध्ये अमर राहील. शिवाजी महाराज यांच्यातच होती, यांच्यातच होती. ताजवा म्हणून वाचला शिवा, ताजवा म्हणून वाचला शिवा.
बुवा मराठी माणसासाठी अवतार घेतला भूमीवरती हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी अवतार घेतला. जोरदार टाळ्या बाळासाहेबांसाठी. धन्यवाद धन्यवाद. सत्ता नसतानाही दिल्लीपर्यंत दबदबा होता. पाण्याला पेटवणारा वक्तृत्वाचा धबधबा होता. डोळ्यातून वाहणाऱ्या आसवणाच मुभा आहे. कारण साहेब तुमच्यामुळेच आज मराठी माणूस ताट मानेने उभा आहे. ताट मानेने उभा. आज बुवा बुवांची जुगलबंदी. काय जेठे बुवा एकच वार पण वातावरण काय करून टाकलास. काय बोललात बाकी हा म्हणजे माका बोलोकच जागा शिल्लक नाही. त्यांच्या सुद्धा अंगार काय रवलाच नाही. आपली बी इज्जत आहे भाई. काय सांगता रागाचा माहित नाही त्याचा माहित नाही. एखादी राग आळवूकच येत नाही तर काय सांगणार. सारे गप्पनी पुढचा काय नाही मधलो माका उगाच ठेवलेलो नाही. बरं तुका सगळा आमचा रूप बघून दोघांचा तर तू एकदा नाकेर आमच्या बरोबर बारीक मग बघता पाहिजे. आणि वहिनींना आणून पहा मात्र काय तो थांब त्याच्यासाठी या गाणं घेतो. बाबू थांब आहे. आमचे पप्पानी गणपती आहे. आमचे पप्पानी गणपती शंकराने पार्वती मंडीवर बसला टुकू बघतोय. रडू नको बाळा हे रडू नको धुरी बाळा. अरे मी पाण्याला जाते. तुमचा काय अगोदर काही झाला होता का भांडण दोघांचा. एवढे एकामेकावर तुटून पडत असते. का वाटलं काय आज भांडणच करत असते काय. काका वाटलं बहुतेक तुमका जास्त बोला तर हा वायर थोडासा बाजू मी खिचो थोडासा. हा बरोबर. रडू नको बाळा अरे मी पाण्याला जाते. पाण्याला जाते पाणी किती आली 10 मिनिटं झाली की 15. बुवा बुवांची आज जुगलबंदी. अरे भजन हे रंगल आज भजन हे रंगल. बघा खरोखर अजून पुढे तुम्ही थांबलात हे आमचं भाग्य आहे. कारण तुमच्यासाठी एकच सांगू इच्छितो. शून्यातून शून्य गेलं उत्तर आलं शून्य. शून्यातून शून्य गेलं उत्तर आलं शून्य. आणि तुमच्यासारखे भजनी श्रोते तिन्ही बुवांना लाभलं हेच आमचं पुण्य. हेच आमचं पुण्य. त्या ठिकाणी सुद्धा 2 छोटे बघा कलाकार अजून बारी ऐकतायत. जवळ काट्यावर काटो चढलो तरी बारी ऐकतात. मग एवढे तुमच्यासाठी बापू या गाणं घेत्या. म्हणत माझ्या आली सारी नितळ भावना. कपल हो लक्झरी गाडीचा आलो या बाई उडान. लक्झरी गाडीचा आलो या बाई उडान.
एवढा हलू जमत की नको कवटा फुटतो इकडे हलवती बाबा कारण सांगता येत नाही ह्यो माणूस एकदा आता तापलेला बघले ना एकदम तापलेला बघल्याबरोबर आता काय म्हणला खरा नाही भारी केला साहेब एकच बैठ बरोबर है ऐसा नया नया जो आता है ना उसको ऐसा ही दम देना मागा दम देऊची गरज परत येऊचो नाही तो म्हणून सांगतो तुम्ही बिंदास करा पण कसा एकामेका सांभाळून बोला काहीतरी इतर कोणतरी येतील आणि हे आमका तुम्ही जाऊन दे पण माका गावात उद्या बारे माका घेऊन जाते पोलीस स्टेशनला अडकवते तर मरण नाही करता म्हणून म्हणतोय हा बरं त्या 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 लेडीजचा काय सांगलंस का इकडे वाऱ्या दापुली डा म्हणजे दानशूर लोक आहेत तिथे तो म्हणजे होळकर नाही म्हणजे लिगली काम करणार ते दापोली हे शैलेश परबत प म्हणजे परत माघार नाही र म्हणजे रचनात्मक काम करणे ब म्हणजे बडबड कमी ते परत जोरदार काळात साहेबांचं गीत गाण्यासाठी एक फरमाईश आलेली मातेच्या अंजीवर नाया शब्द पडती अपुरे मातेच्या अंजीवर नाया शब्द पडती अपुरे शब्द पडती अपुरे भुवा भुवाची आज जुगल बंदी आज भजन हे रंगल आज भजन हे रंगल जोडीवाल्याला भुवाला झपाट जोडीवाल्याला भुवाला झपाट तुम्ही गर्वाची करू नका भाषा आज उतरेल तुमची नशा करू नका भजनी आपण काम आगावत हे आत्मपरीक्षण करा लक्षात घ्या की गर्वाची भाषा होईल जशा बुवा लक्षात घ्या योगेश राऊळ योगायोगाने भेटणारे गे म्हणजे गेल्याशिवाय राहणार नाही श म्हणजे शब्दाचे पक्के ते योगेश राऊळ यांच्याकडून पकवाज वादक आमचे अमोल पांचाळ यांना 100 रुपयाचे इनाम आले धन्यवाद जोरदार टाळ्या अमोल हा मालवण कट्टा आमचे हा पेंडूर गाव आमचे वाहिंगणकर साहेब बघा ज्या भूमीत जन्मले पेंडूर गाव मालवण कट्टा भुईबुवा मालवण कट्टा
काशीराम बुवांचा पट्टा, अरे लावू नको बट्टा, करू नको थट्टा. हा लावलाय कमरेला बट्टा पट्टा. बाकी बरोबर रे तसं हळूहळू बोलतो. गडी बुवांचा काय सांगत होतस ना, म्हणजे हळूहळू आवाज काढून बघितलो. बरं थोडा हे गुलाम लोय तसं हुशारा. काय माहिती नवीन असल्यामुळे काय बोलायचं ह्या गुलावर हमका भीती वाटता. पण बाकी त्याची तयारी बरी आहे तशी थोडी थोडी. अरे हळूहळू हळूहळू पण तू काय कर माहिती आहे, बघून सगळा म्हणू नको. हा जरा पाठांतर कर विषय. ह्या आमचा कसं बघ, थोडं काय नाही, डायरी इकडे आहे बघ, आहे की नाही बरोबर. असं बघून म्हणायचं नाही. सगळा लोकीपणे काय ज्या राग दिला ते माहिती आहे. रागाची मांडणी चांगली कर तर आम्ही सांगणार. आता छायनड गाऊन दाखव थोडा टायमाला, नाही तरी कोळसो. पोचलेलो आलोय तो. तसं त्याच्या ह्याच्यावर जाऊ नको तुम्ही. नाही तसं सरडो रंग बदलता तसं तो बदलू शकता. चप्पलला या नाका वाटलं दोन वाटला या जनावर जरा साधा आहे पण लय हुशार जनावर. लोके बोली एकदा सांगलेला होता तो तसं लय हुशारा. पण थोडी अजून जरा तयारी यावी. आम्ही तरी तुका माहिती आहे, मी जवळ 20 वर्ष, जवळ 25 वर्ष बघ कदम बुवांकडे गेलेलोच आहे फक्त. त्याच्यानंतर मी कोणाकडे गेले नाही. तरी पण मी एवढं सगळं तयारी करून एकटो असेल. लक्षात पण टॅलेंट ठेवायचा लागता. आपलाच सगळा नेतृत्व आपल्याला सांभाळायचं आहे की नाही. हे बिचारे थोडक्या वया दिले होते, पाठी राहुले खय, पण आताची तिची छाप आहे ती भारी आहे. उदय आमचो सरगम घेतला ना माझ्याकडे सुरुवाती, पण आता किती पुढे गेलो आहे की नाही. हे उगाच नाव काढत नाही. चला तुम्ही दाखवा. पान तंबाखू खातच ना, इकडे जाऊन तिकडे जाऊन तिकडे जाऊन इकडे जा. थू 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 पण मडपात नको, बाहेर जाऊन थुका. बघा जोरदार टाळ्या ह्या पकवाचं वेळसाठी जरा. पुन्हा एक गणपती दिवशी बघा, दुसऱ्या तिसऱ्या दिवशी गणपती आले की गौरी येतात. गौरी दिवशी तुमका माझ्या आमच्याकडे निवेद काय असतो, गौरीला मटणाचा निवेद असतो. पण काय काय घरातले थोडी 30, 60, 90 लावणारे असतात, त्यांच्यासाठी दाखवा. 30, 60, 90 क्वार्टर, 30, 60, 90 क्वार्टर. पी 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 पण मंडपात नको, बाहेर जाऊन पी. गटारात जाऊन पण वका नको. बघा जोरदार टाळ्या पुन्हा एकदा होऊन जाते. त्यांच्याकडे बघा नाना खातो पाना, नाणी लावते चुना, वाजव रे नानाचा तू ना. आता जास्त नको बाबा, लय गुलाम तसं म्हणतो. रागबिगचा आहे ना तर थोडासा जरा अभ्यास तूही करून ये. हा पण आता आमका सांगता शिरसाड बुवा बेसुरा, तू किती बेसुर त्याचा का आवाज जरा लाव जरा थोडंसं. बाकी तुझी तयारी चांगली आहे, परफॉर्मन्स अतिशय उत्कृष्ट आहे. मी तुम्हाला जोडीला घेणार. हा काय काळजी नाही. पुन्हा एकदा बिचारो सावध होऊन जा, म्हणजे बोलो खाऊ ना परत तिकडं. जोरदार टाळ्या धुरी बुवांसाठी जरा होऊन करा. जेठे बुवांनी सुद्धा आपलं प्रेझेंटेशन चांगलं केलंय. जोरदार टाळ्या जेठे बुवांसाठी जरा होऊन जा. निसर्गरम्य पेंडुर गावी, निसर्गरम्य पेंडुर गावी, एक गुणवंत जन्मला, एक गुणवंत जन्मला. वांगण साहेब नावाने
वांगणकर साहेब यांच्याकडून बघा ह्या गाण्यासाठी 500 रुपयाचं इनाम आले. जोरदार टाळ्या जरा होऊन वा ಒಂದ ಎರಡು ಮೂರು ನಾಲ್ಕು ಐದು ಆರು एममध्ये तमध्ये उपाधी पाद सूट कोणतो यान म्हणतो कुंडू काय समजली काय नाही माकात काय समजलं नाही तर आमका तुमका काय हा नको चिना पचन गवडा नको आता टाइम कमी आहे. एकतीस झाले. पण स्वामी भक्त वांगणकरांसाठी एकच सांगू इच्छितो बघा की पत्ते जरी 52 असले तरी पिसणारा एकच असतो. एके जरी 4 असले जिंकणारा एकच असतो. वारे कुणाचा यश होणार फक्त या कोपर मध्ये स्वामी भक्त वांगणकरांचाच असतो. वांगणकरांचाच असतो. स्वभाव त्यांचा साधा भोळा भक्त सारे होती गोळा हरिनामाचा झेंडा घेऊन उर्मिला भक्तीचा मळा स्वर्गरम्य कोपर नगरी स्वर्गरम्य कोपर नगरी एका आदर्श त्याने घडविला एका आदर्श त्याने घडविला धन्यवाद. जोरदार टाळ्या जरा होऊन वा वा वा. दीपेश म्हात्रे स्वामी भक्त वांगणकर साहेब यांच्यावरती गाणं घेतल्याबद्दल 200 रुपयाचं इनाम आलं. जोरदार. दीपेश दी म्हणजे दिलदार मनाचे, पे म्हणजे पेचात कुणालाही टाकणार नाही, श म्हणजे शब्दाचे पक्के ते. दीपेश जोरदार गाण्या. विषय गंभीर तिथे दीपेश म्हात्रे खंबीर. धन्यवाद. गर्वाभिमान भजनी हुआ जासिल तू भोन आज जासिल तू भोन हे बाबा तू एकटो रहो विदाउट पैशावालो म्हणून सांगल्या तसे काय वेळेला तर थांबू शकतोय नाही असं नाही. पण माका उद्या परत गावात जाऊन माका तिकडची मंडळी घेऊन परत माका महाबळेश्वरला जायचं आहे. प्रवीण मिस्त्री बुवा जोडीला त्याच्यामुळे हा प्रवीण सुतार बुवा जोडीला आहे. परत सुद्धा इले ते परत सुद्धा दिली सांगलेली काय बाकी वारे ह्या सुतारांची शाळा बाकी वारे ह्या करतात ते म्हणाले. ठीक आहे ते काय पंचरत्न होऊन गेले त्यांचा उगाच काहीतरी तुम्ही काढून आपण होय की नाही. हा आपली बी इज्जत आहे बाय. बरं त्या ह्याचा लेडीजचा सांगलास ना त्या भारी सांगला तिकडे. पण इकडे सुद्धा मी सांगतोय बघ वांगणकर साहेब आताच माका म्हणाले तुम्ही थोडासा वातावरण चालवा मी तुमका पुन्हा बोलवी. म्हणून मी तुमका दोघांका सांगते मी पुन्हा येईन पण हा घेऊन तेवढी पण फ्री बुवा लेडीज बरोबर डबल वारी करूची पण तेवढी पण कॅपॅसिटी लागतात बुवा लक्षात घ्या. हा
आमचे वैंगणकर साहेब त्यांचे अर्धांगिनी आमच्या वहिनी त्यांच्या सहकार्यासाठी असतात. खरोखर तिच्यासाठी एक गाणे या ठिकाणी सादर करूया. जोरदार टाळ्या त्यांच्यासाठी जरा होत धन्यवाद. आई माझी मायेचा सागर दिला तिने जीवनाकार. माऊलीसाठी जोरदार टाळ्या म्हणजे जरा होऊन जाऊ जरा. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. दोन्ही बुवांसाठी एक इंग्लिश गाणे घेऊया जरा, कारण हे हिंदी बोलतात, माका थोडासा इंग्लिश बोलो कवा हा म्हणून ना. डब्ल्यूई उई म्हणजे आम्ही, डब्ल्यूई म्हणजे आम्ही, म्हणजे सर्व, म्हणजे सर्व, डब्ल्यू राम म्हणजे आता, डब्ल्यू राम म्हणजे आता. चला मिळून पंढरी महा, चला चला हे दिवाळी जोरदार टाळ्या जरा धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. स्वीट अँड शॉर्ट या ठिकाणी मी गजराची सांगता करतोय. धन्यवाद. दोन्ही बुवांना जर काय बोललो असेल तर राग हेच ठेवा, ही डबल तिरंगी सामना आहे व लक्षात घ्या. काय काळजी करू नका, ते तरी तुमका बोलले तरी तात्पुरता बोललेले तुम्ही पण बोलू शकता, अजिबात काय टेन्शन घ्यायचं नाही. नाका पुन्हा संधी नाही आहे, फक्त पुन्हा येऊन म्हटलोय तो आता कधी बोलवते. धन्यवाद. सर्व स्वामी भक्तांचं या ठिकाणी मनस्वी आभार व्यक्त करतो. ज्यांनी सहकार्य केलेलं आहे या ठिकाणी त्या सर्वांचं या ठिकाणी आभार व्यक्त करतो. धन्यवाद. आणि गजराची सांगता या ठिकाणी करतोय. धन्यवाद. श्री
सद्गुरु स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. कुमारी दानवी जाधव या ठिकाणी जरा स्वामींचा जरा गजर या ठिकाणी ती सादर करते आहे. खरोखरच होतकरू मुलगी आहे दानवी जाधव त्यांच्यासाठी जरा जोरदार टाळ्या म्हणजे जरा होऊन जाऊन दे जरा. खरोखरच धन्यवाद देतो या ठिकाणी. वैभव जाधव साहेब यांची कन्या आहे ती. खूप आवड आहे लहानपणापासून तुला. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. सद्गुरु स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. स्वामी सद्गुरु स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. स्वामी समर्थ. सद्गुरु स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. जय जय शिवछत्रपती राजेश्वर महाराज गदिगिड तेलंगाना राजाधियोगी तो ब्राह्मण बालकृष्ण योगी
राहुल यांच्याकडून 100 रुपयाचे इनाम आलेला धन्यवाद. आणि